चंदगड तालुक्यामधले एक मोठे नेते अप्पी पाटील ज्यांनी मागच्या वेळी विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि तब्बल 44,000 मतं ही चंदगडमध्ये घेतली होती। असे एक नेते आज पूर्णपणे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे। आम्ही त्यांचे स्वागत या ठिकाणी केलेलं। निश्चितपणे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांच्या माध्यमातून चांगलं बळ मिळेल। आधीचे गट आणि आता नवीन आलेले अप्पी पाटील यांच्या माध्यमातून चंदगडमध्ये किमान 50-60 हजारचं मताधिक्य मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। नाही, मागच्या वेळी आपण निर्णय घेतला, परंतु आता शेवटी ते इकडे राहिले असते बरं झालं असतं असा विषय अनेकांनी मध्ये बोलले। परंतु आता शेवटी विचाराची लढाई आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये आता शाहू महाराजांच्या बरोबरीनं हा जिल्हा संपूर्ण एक विचाराने येतोय। मागचं काय झालं त्याच्यापेक्षा आता पुढची दिशा या जिल्ह्याची विकसनशील दिशा ही घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा असणार। नाही, सगळीकडेच काँग्रेसचं वातावरण चांगला, लोकांची इच्छा होती, अप्पी पाटलांची देखील सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आमच्याबरोबर त्यांनी सक्रिय व्हायचं। परंतु निर्णय घेत असताना आज एका विशिष्ट वळणावर त्यांनी निर्णय घेतला। ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये एक विचाराची लढाई चालू आहे, शाहू महाराज उमेदवार आहेत, अशावेळी निर्णय घेणं मला वाटते एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे। कारण की या विचाराच्या लढाईमध्ये माझाही सिंहाचा वाटा असला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। पहिल्यांदा साहेब आम्ही ही लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही आमच्या भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीची जी रणनीती असेल त्यावेळेला आम्ही ठरवू। आम्ही खरं बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालीच भविष्यात आपण चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार। चंदगड विधानसभा मतदारसंघातून आमच्या तालुक्यातील बंटी साहेबांना मानणारा फार मोठा गट आहे। चंदगडचे नेते गोपाळराव पाटील साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील, भोगन साहेब, स्वामी आणि गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील काँग्रेसवर प्रेम करणारे बंटी पाटील साहेबांचं प्रेम करणारे विद्याधर गुबे, सोमनाथ आरबोळे, रेडेकर वहिनी आणि जयवंतराव शिंपी ह्या सर्व दुराडे सर ही जी जुनी बंटी साहेबांची नेते आहेत त्या नेते खरंच आपल्या चंदगड विधानसभाचे आमचे माजी आमदार आदरणीय आईसाहेब कुपेकर, नंदाताई बाबुळकर हे देखील ह्या निवडणुकीमध्ये आपल्या ह्या महाविकास आघाडीमध्ये सामील आहेत। शिवसेनेचे शिंत्रे सर, आम्ही सर्व एकत्रित बसून आपण चंदगड विधानसभा मतदारसंघातून शाहू महाराज यांना बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।